सर, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर शेख खालिद मोहम्मद सर, जे खरं तर मागच्या 30-35 वर्षांपासून या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये त्यांचा खरं हातखंडा म्हणला पाहिजे, कारण 350 पेक्षा जास्त प्रकल्प त्यांनी या रेसिडेन्शियल मधले पूर्ण केलेले. सो घर हे मध्यमवर्गीय एखाद्या माणसाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्तीचंच काम एका अर्थानं ते इतके वर्ष अव्याहतपणे करतात. सो बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. सगळ्यात आधी मला विचारायचं असं वाटेल ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे तुमचं शाळा, कॉलेज आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रामागे येण्याची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही या क्षेत्रात पदार्पण केलं? तर काय सांगाल? या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी माझ्या वडिलांचं फार इच्छा होती. बरं. आणि आमची आर्थिक स्थिती अशी नव्हती की ते आम्ही पुढं शिक्षण पूर्ण करावं. बरोबर. त्यावेळेस कॉम्पिटिशनही भरपूर होतं. हो. पण एज्युकेशनल क्वालिफिकेशन जसं डिग्री वगैरे वगैरे ह्याला काय म्हणजे कुणाचं म्हणजे माग सपोर्टिंग नव्हतं. बरोबर. त्यामुळे आम्ही डिप्लोमा केला. आणि डिप्लोमा केल्यानंतर आम्ही घरची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळं आम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केला. जे कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, भार्गवी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे नेल्लोरची. त्यांच्यासोबत आम्ही मिनिमम 3 ते 4 वर्ष एक्सपिरियन्स घेतला विजय नय्यर सरासोबत. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकची मेन बिल्डिंगला मी सुपरवायझर म्हणून लागलो. बरोबर. आणि मग तिथून साईट इंजिनियर म्हणून बाहेर पडलो. तर ते इथली जी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकची बिल्डिंग आहे ती माझ्या हातावर झालेली. बरोबर. पण मग पहिला कन्सल्टन्सी स्वतःची सुरू केल्यानंतरचा पहिला प्रकल्प कुठला होता? माझी पहिली कन्सल्टिंग करताना माहुलीकर म्हणून एक बँक मध्ये होते. बर. त्यांचा प्रकल्प पहिला चालू केला आणि त्यानंतर बरोबर आहे, कारण ती जबाबदारी एक वेगळी असते तो पहिला प्रकल्प करताना आणि ती आठवणी अर्थात वेगळी असते. बरोबर. आता आपण सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेडच काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे असं आहे की तुम्ही आता इतक्या वर्षात हे फील्ड बघताय, या फील्डमध्ये अनेक बदल आजवर झालेले, तंत्रज्ञानात बदल झालेत. म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात केली असेल तेव्हा कदाचित पेपर आणि पेन्सिलनं ते तुम्ही सगळं ड्रॉइंग करत असाल आणि आता अर्थात सॉफ्टवेअरनं सगळं होतं. तर या बदलामध्ये तुम्ही स्वतः टेक्नॉलॉजी कितपत आता सध्याला वापरता आणि असं वाटतं का की आता कुठला तरी अजून नवीन टेक्नॉलॉजी शिकली पाहिजे, कारण तुम्ही स्वतः इंजिनियर असला तरी तंत्रज्ञान बदलते, तो असा कुठला तरी कोर्स वगैरे केला पाहिजे, किंवा आता तुम्ही कसं काम करता त्याच्यात? साधारण 1993ला जेव्हा मी प्रॅक्टिस चालू केली होती त्यावेळेस ड्रॉइंग बोर्ड, मिनी डॉक्टर आम्ही ड्रॉइंग करत होतो. नंतर काही 10 वर्षानंतर जसं 1995-96 ला कम्प्युटरचं हे आलं, त्यावेळेस सॉफ्टवेअर आले. बरोबर. आणि आम्ही थोडं शिकायला चालू केलं त्याच्यावर. आणि कुठलाही कोर्स न करता आम्ही स्वतः कम्प्युटर परचेस केला. बरोबर. आणि त्याच्या ग्राफिकच्या माध्यमातून किंवा ह्याच्या माध्यमातून आम्ही ते ऑटोकॅड शिकलं. पुन्हा 3D ही त्याच्यातून आम्ही एका आमच्या टीचर्स एक होते त्यांचे गाईडलाईन करून, अशरफबाई म्हणून ते एक्सपायर झाले. बरोबर. पण त्यांच्याकडून आम्ही बरंचसं नॉलेज घेतलं आणि ते पुढे आम्ही ते कम्प्युटर मध्ये आता चालू केलं. दुसरं, या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण खूप मोठं आहे. जसं आपण एकीकडे तंत्रज्ञान म्हणतो तर एकीकडे ही अकुशल कामगार आहेत, कारण त्यांच्याबरोबर काम करावं लागतं. तर या अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? याच्याबद्दल मी एक तुम्हाला गोष्ट सांगू शकतो की कंपाऊंडरच्या हातात ऑपरेशन थिएटर आणि ऑपरेशन करण्यासाठी देणं हे कितपत योग्य आहे, तसंच याचंही आहे. खरंय. तर पण मग काय केलं पाहिजे, की तुम्ही काय करता अशा वेळेला? तुमच्या साईटवर कसं चालतं काम हे सगळं? आमच्या साईटवर जेव्हा माझ्याकडे सुपरवायझिंग असते त्यावेळेस मी त्यांच्या पायावर पाय देऊन काम करून घेतो. मला जे पाहिजे तेच काम करून घेतो. व्हेरी गुड. जे टेक्निकली योग्य आहे तेच काम करून घेतो. बरोबर. आणि त्यांना माझ्या ह्याच्यात म्हणजे नॉन टेक्निकल सारखं त्यांना वागवून देतच नाही आणि तसल्या लोकांना कामावर ठेवतच नाही. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन या फेजचं महत्व अतिशय आहे, कारण प्लॅनिंग शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तर मग या प्लॅनिंग, कारण तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये आहात, बऱ्याचदा असं होतं की आपण घराचा प्लॅन करतो, त्याच्यानंतर त्या ओनरला कोणतरी त्याचे मित्र भेटतात, नातेवाईक भेटतात, मग काहीतरी ते बदल सांगतात. तर अशा वेळेला तुम्ही कसं प्लॅन या फील्डवर काम करता, त्या फेजवर कसं काम करता तुम्ही? आम्ही असं करतो की
जेव्हा माझ्याकडे कोणी कस्टमर येतं हम्म. तर त्याला आम्ही असं सांगतो की तुला ज्याच्यावर विश्वास आहे त्याला माझ्याकडे आधी घेऊन ये. फर्स्ट ऑफ ऑल आपण प्लॅनिंग करू. बरोबर. प्लॅनिंग मध्ये कितीही बदल होऊ दे त्याच्याबद्दल, आणि त्याने सांगितलेल्या ज्या काही त्रुटी आहेत किंवा बदल आहेत ती जर योग्य असतील तरच आम्ही त्याला पुढे घेऊन जातो. नाहीतर त्याला सांगतो की अयोग्य कशी आहेत ती त्याला आम्ही समजावून सांगतो. बरोबर आहे. आणि त्याच्यानुसार त्याला त्याच्या संबंधातले चांगले विश्वासू माणसाला सोबत घेऊनच बरोबर ज्याचं त्यानं ऐकतंय बरोबर प्लॅन फायनल करतो. क्या बात. त्याच्यानंतर 3D आहे. हो. त्याच्यानंतर आपलं स्ट्रक्चरल डिझाईन आहे. हो. ते स्ट्रक्चरल डिझाईन मध्ये आणि 3D मध्ये ते आमचं कौशल्य आहे. बरोबर. आम्ही काय करतो काय नाही करत. बरोबर. प्लॅनिंग मध्ये त्यांच्यासोबत डिस्कस करूनच प्लॅन करतो. हे झालं प्लॅनिंगच्या स्टेज पर्यंत. पण नंतर पुढची फेज येते ती म्हणजे बजेटची. बऱ्याचदा क्लायंटचं असं म्हणणं असतं की माझं इतकंच बजेट आहे, 15 लाख 17 लाख 18 लाख असं. आणि आता या बजेटनुसार घर बनवण्याला आजकाल प्राधान्य दिलं जातं. तर अशा वेळेला मग तुम्हाला दर्जाची काही प्रतारणा करायची नसते, तर मग दर्जा पण राखायचा आहे आणि बजेट पण सांभाळायचंय. तर मग तुम्ही या दोन्हीची सांगड कशी घालता? आम्ही काय करतो की फर्स्ट ऑफ ऑल त्या कस्टमरला आम्ही ही विचारतो की तुझं बजेट एवढं आहे तर तुझं काम किती करायचंय. आता ऍक्च्युली काय होतं की बजेट कमी करून कामाचा दर्जा कमी करण्यात काही अर्थ नसतो. ते बजेट कमी केलं असं म्हणू शकत नाही. मग त्यावेळेस आम्ही असं करतो की त्याचं जर बजेट समजा कमी आहे आणि त्याची रिक्वायरमेंट जास्त आहे, बरोबर, तर त्यावेळेस त्याला आम्ही सांगतो की एवढं काम तू कर, तुझ्या बजेटमध्ये बसल, आणि जेव्हा तुझ्याकडे येईल तो त्यानंतर ही काम पुढे कर. बरोबर. म्हणजे हे तुला आता सध्या तुला गरजेचं आहे तेवढं ती काम कर. कारण ऍक्च्युली बजेट कमी करण्यासाठी मी स्वतः वैयक्तिक कन्सल्टिंग करत असताना स्ट्रक्चरल डिझाईन, प्रॉपर स्ट्रक्चरल डिझाईन बनवणं. म्हणजे जर त्याला रिक्वायरमेंट आहे G+1 ची आणि त्यानं G+4चं जर डिझाईन मला सांगितलं तर तो ऍक्युरेटी जास्त जाणार आहे. बरोबर. त्यानं जर G+1चं सांगितलं तर G+1च स्ट्रक्चरल डिझाईन बनवणे. बरोबर. त्याच्यानुसार वॉलचं किंवा बाकीचे जे कामाचं आहे ते दर्जा व्यवस्थित ठेवणे, प्लॅनिंग व्यवस्थित ठेवणे. बरोबर. आणि रॉ मटेरियल जे आहे ते योग्य रॉ मटेरियल घेणे, वापरणे, हे सगळ्यात महत्वाचं. दुसरं, ज्याप्रमाणे हे क्षेत्र तुम्ही बदलताना बघितलंय इतक्या वर्षात, त्याचप्रमाणे तुम्ही एक बदलतं धाराशिव सुद्धा बघितलेलं आहे, त्याचे तुम्ही स्वतः साक्षीदार आहात. तर या बदलांनंतर आता जर असं विचारलं की तुमचं ऍज एन इंजिनियर म्हणून विकासाचं विजन धाराशिव जिल्ह्याबद्दलचं, तर तुम्हाला येणाऱ्या 10-15 वर्षात काय महत्वाचे चेंजेस वाटतात जे करावेसे की जेणेकरून धाराशिवचा सर्वांगीण विकास एका दृष्टीने होईल? आता सध्याच्या धाराशिवच्या सध्या आणि होणारा बदल या जर बघितलं तर अंडरग्राऊंड ड्रेनेज, रोड आहेत. फर्स्ट ऑफ ऑल हे महत्वाचं आहे. अगदी बरोबर. त्याच्यानंतर लोकांमध्ये एक अवेअरनेस यायला पाहिजे की आपण साईड मार्जिन सोडून बांधकाम करणे. बरोबर. आणि या शहराला हिरवं कसं करावं झाडं वगैरे लावून, ते महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि कन्स्ट्रक्शन मध्ये चांगले दर्जाचे चांगले इंजिनियर्स घेऊन चांगले प्रॉपर प्लॅनिंग करून बरोबर घर लोकांनी बांधावं आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये ह्याच्यामध्ये सोबत घेऊन ते काम करावं एवढी अपेक्षा. पण अशा वेळेला शासन कशा पद्धतीने मदत करू शकतं मग या सगळ्याला, असं तुम्हाला वाटतं? शासनाचे जेवढे काही धोरण आहेत, बरोबर, ते धोरण आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. बरोबर. पण जेवढे काही रोड्स, ड्रेनेज आहेत, बरोबर, किंवा पब्लिक प्लेसेस आहेत, गार्डन्स आहेत, हे शासनानं त्याला ही करावं. बरोबर. म्हणजे त्याला प्रगती पथावर घेऊन जावं, एवढीच अपेक्षा आहे. बरोबर आहे. इतके सगळे प्रोजेक्ट केल्यानंतर एक असा अवघड प्रश्न आहे की एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगाल का तुमचा स्वतःचा, की जो करताना एक वेगळा आनंद, समाधान वाटलं, स्वतःचा अभिमान वाटला की माझ्या हातून हा प्रोजेक्ट झाला, असा एखादा प्रकल्प सांगता येईल? माझ्या हातावर काय झालं ऍक्च्युली की एक प्रोजेक्ट असा आला की ते प्रोजेक्टची आजपासून 10 वर्ष अगोदर 2.95 करोडचं त्याचं बजेट होतं. तो प्रोजेक्ट मुंबईच्या एक आर्किटेक्ट कडे गेला होता. बरोबर. पण एक माणूस असा होता त्या सोसायटीमध्ये, त्या ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये, की त्यांनी म्हणलं की नाही, आपल्याला ह्याच इंजिनियर कडून ते काम करून घ्यायचं. मग काही करा तुम्ही, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. मग तो प्रोजेक्ट माझ्याकडे आला.
मी त्याचा सहनिशा स्वतः वैयक्तिक त्याच्याकडे लक्ष घालून तो प्रोजेक्ट मी पूर्ण केला. बरोबर. आणि त्याचं स्पॅन होतं 15 मीटर. अच्छा. मध्ये काही कॉलम वगैरे नव्हतं. बापरे. 8,000 स्क्वेअर फूटची बिल्डिंग होती ती, पण ती मी पूर्ण केली. वा. आणि काही लोकांचं मॅक्झिमम 80 to 90% लोक माझ्या अपोज मध्ये होते की ही काय करू शकते. अच्छा. वा. पण 20% लोक माझ्या साईडला होते की करू शकते. बरोबर. म्हणजे ते थोडस जिकरीचं होतं का, हो. पण झालं पूर्ण. आणि ते बजेट, आणि त्याच्यात अजून काय झालं की जेव्हा त्या मुंबईच्या इंजिनियर आर्किटेक्टने सांगितलं होतं की 2.95 करोडचं आहे, तर ते बिल्डिंग दर्जा न खालावता बांधकामाची गुणवत्ता व्यवस्थित ठेवून मी ते प्रोजेक्ट 2,70,00,000 मध्ये केलं. वा वा. म्हणजे एका अर्थानं पैसे पण वाचले आणि एका अर्थानं जे अशक्य होतं ते पण तुम्ही करून दाखवलं, आणि तुमच्याकडे बहुमत नव्हतं तरी सुद्धा तुम्ही जिंकून आला, असं एका दृष्टीनं झालं. हा झाला एक आयकॉनिक प्रोजेक्ट. आणि दुसरी एक आठवण अशी विचारायची, जो प्रोजेक्ट करताना एखादं आव्हान आलं किंवा एखादी अडचण आली, एखादी समस्या आली, आणि त्या अडचणीवर कशी तुम्ही मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? कसं ऍक्च्युली आव्हान येत असतात कामात. कधी लेबरचे प्रॉब्लेम क्रिएट होतात, कधी मालकाचा प्रॉब्लेम क्रिएट होतात. बरोबर. असे मी एक अपार्टमेंट करत होतो उजनीला, धवन अपार्टमेंट. बरोबर. ते विनोद धवनचं होतं. ते थोडस ते आम्हाला काम करत असताना मालक म्हणजे त्या बिल्डिंगचा ओनर एक्सपायर झाला. अच्छा. त्याच्यात आम्हाला भरपूर त्रास झाला. त्याच्यानंतर काही दिवसानं मेन मिस्त्री होता तो एक्सपायर झाला. RCC वाला G+3 ची बिल्डिंग होती. अच्छा. ती एक्सपायर झाला. आजूबाजूच्या लोकांनी भरपूर त्रास दिला. अच्छा. त्याच्यातून आम्ही ते मार्क काढत ते प्रोजेक्ट कंप्लीट पूर्ण केला. बरोबर. त्याच्या डिटेल्स मध्ये जाणं म्हणजे फार मोठं. बरोबर आहे. दुसरं, या क्षेत्रात आता जे तरुण इंजिनियर्स येत आहेत, तर त्यांना तुम्ही काय अनुभवाचा सल्ला द्याल आणि काय गुरुमंत्र द्याल या क्षेत्रात जर यशस्वी व्हायचं असेल तर? ऍक्च्युली काय झालंय, तरुण पिढीत एक प्रॉब्लेम क्रिएट झालाय की त्यांना काही गोष्टी म्हणजे लवकरात लवकर ही पाहिजे, त्याचा रिझल्ट पाहिजे आणि त्यांना पैसा पाहिजे. बरोबर. त्यांनी ऍक्च्युली हे ध्यान ठेवायला पाहिजे की आपल्याला एक्सपिरियन्स किती आहे, आपण काय करू शकतो. बरोबर. त्यांनी एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय त्या धंद्यात उतरू नये, कारण लोकांचं नुकसान होतं. आता प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी त्यांची स्वतःची पत न ठेवता त्यांनी ते काम चालू केलंय. थोड्या पैशात काम करायला त्यांनी एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. एक्सपिरियन्स, नवीन तंत्रज्ञानाचा जे उपयोग आहे ते करू शकतात, पण पुस्तकी ज्ञान वेगळं आहे आणि एक्सपिरियन्स वेगळा. तर एक्सपिरियन्स त्यांनी घेऊन ते काम करावं. आम्हीही एक्सपिरियन्स घेऊनच काम केलेलं आहे. बरोबर. पण ते नवीन आलेत आणि त्यांनी काम चालू केलेत. त्या ड्रॉबॅक काम झाल्यानंतर कळतं, बरोबर, होण्याआधी कळत नाही. आधी कळत नाही, पुन्हा ते दुरुस्त करण्या योग्य नसतं. बरोबर, अगदी बरोबर आहे. तर त्यांनी योग्य एक्सपिरियन्स घेऊनच काम चालू केलं पाहिजे. बरोबर. दुसरं, बांधकामामध्ये सळई किंवा स्टील हे अतिशय महत्वाचा भाग आहे, आणि आपण ज्या क्षेत्रात आहेत, भूकंप प्रवण क्षेत्र आहे, तर अशा वेळेला स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य त्याची बघता आणि मग सळई निवडता तुम्ही? आता भूकंप ज्या वेळेस झालं तर ते सेक्टर 3 मध्ये आलं होतं, झोन 3 मध्ये उस्मानाबाद. आता स्टील निवडताना आम्ही ऍक्च्युअली काय बघतो, आता 30 वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यामुळे आता नवीन स्टील बरेचसे मार्केटमध्ये आलेले आहेत, नवीन कंपन्या आज आलेत आहेत. पण काय होतं, स्टीलची डक्टिलिटी, स्ट्रेंथ काय हे आम्ही चेक करतो. बरोबर. डक्टिलिटी वाढली तर स्ट्रेंथ कमी होतं, स्ट्रेंथ वाढली तर डक्टिलिटी कमी होते. बरोबर. आणि वर्षानुवर्षे आम्ही स्टार्टिंगला वापरत होतो, राजुरी वापरलाय, पुन्हा नंतर मेटारोल आला, बरोबर, आयकॉन आला. आयकॉन मला वाटतं 2004 पासून 2021 पासून आयकॉन म्हणून आलं, आधीच त्याचं प्रोडक्ट आहे. बरोबर. पण आम्ही राठी साहेबांसोबत डिस्कस केलेलं आहे ह्याच्याबद्दल, माझं झालंय त्यांच्यासोबत. बरोबर बरोबर. तर जे काही इंजिनियर्सना बघायला पाहिजे स्टील म्हणून, तर त्याच्यात ज्या स्टील मध्ये आम्हाला मिळतं ते आम्ही त्याला वापरतो, ऍडवाइस करतो. बरोबर. तर आम्हाला आयकॉन मध्ये कधीच प्रॉब्लेम क्रिएट झाला नाही. बरोबर. आम्हाला काही स्टील मध्ये झाला होता प्रॉब्लेम क्रिएट, ते आम्ही कंपनीशी बोलून त्यांचं ते केलं. बरोबर. आता याच्यात इंजिनियरनं काय बघायला पाहिजे आणि काय नाही, तेही एक्सपिरियन्स इंजिनियर पाहिजे. बरोबर. स्टील मध्ये ऍक्च्युली तो आपल्याला मिळतो का, बरोबर, जे काही त्यांनी सांगतात
त्यांनी जे आपल्याला हे देतात हो, ते आपल्याला त्या स्टील मध्ये मिळतं का, मिळतं तर ते परचेस करायला काय हरकत नाही. बरोबर. स्टील घेण्यात काय, आपला पैसा वाचायला पाहिजे, हो, आपल्याला स्ट्रेंथ मिळायला पाहिजे, आपल्याला बाकीच्या सर्व गोष्टी त्यात मिळायला आपल्याला पाहिजे. साध्य व्हायला पाहिजे. बरोबर आहे. जसं तुम्ही आता आयकॉन स्टील बद्दल बोललात, त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल बोललात, किंवा जाताना तुम्ही राठी सरांबद्दल बोललात, तर राठी सरांबद्दलचा बरोबरचा अनुभव कसा होता, किंवा त्यांच्याशी तुम्ही चर्चा केली तेव्हा राठी सरांबद्दल काही सांगता येईल का? आता काय झालं ऍक्च्युली, एक अजून एक तुम्हाला सांगतो. हो, हे तुमचे रायगड स्टीलवाले कदम सर आहेत ना, हो, कदम सरांचा माझा फार जुना संबंध आहे. बरं, कदम सरांनी आधी मेटारोल घेतला होता. हो, मग मेटारोल माझं वार्षिक टन मग महिन्याचा काय 5-6 टन होतं. बरोबर. 80-90 100 टन 125 टन माझं वार्षिक होत होतं. बरोबर. पुन्हा आयकॉन आला, त्यांनी हो. आयकॉन मेट्रोल तिकडे गेला आणि आयकॉन आला. हो, मग आयकॉन बद्दल त्यांनी सांगितलं मला असं असं. हम्म, हम्म. मी म्हणलं मी स्वतः जोपर्यंत जरा ह्याच्याबद्दल हे करत नाही तोपर्यंत मी आयकॉन बद्दल काही बोलत नाही. बरोबर, मग काय झालं, ऍक्च्युली त्यांनी एक कंपनी व्हिजिट अरेंज केली. बरोबर. आम्ही तिथं गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही कंपनीचं सगळं बघितलं, जे अपडेशन बघितलं, हो, हो. कंपनीचे सगळे ते म्हणजे हे बघितले हम्म, हम्म, हम्म. आणि म्हणलं की वा आहे ह्याच्यात काही म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. आणि बरोबर. मग त्याच्यानंतर राठी साहेबांशी सुद्धा डिस्कशन झालं, बरं. गुणवत्तेबद्दल झालं, हो, त्याच्या दर्जाबद्दल झालं, त्याचं स्ट्रेंथिंग मध्ये झालं, डक्टिलिटी बद्दल सगळी चर्चा झाली आमची त्यांची. आता टेक्निकल बाबी आहे ते मग झाल्यावर त्यांनी आम्हाला पूर्ण सॅटिस्फाईड केलं. वा. प्रत्येक गोष्टीत सर्व्हिस बद्दल सॅटिस्फाईड केलं, दर्जाबद्दल सॅटिस्फाईड केलं. आणि तुम्हाला कधीही काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर त्यांनी फोन नंबर सुद्धा स्वतःचा दिला वा. की तुम्ही आम्हाला एनी टाइम कॉल करा, आणि जर रात्रीची वेळ असेल तर मेसेज टाकून द्या, बरोबर. म्हणजे काय असेल तर ते आम्ही हे करू तुम्हाला. पण त्यात एवढा म्हणजे विश्वास, आता एवढा मोठ्या लेवलचा माणूस, हो, हो, आज अगदी एक बरोबर. असं ओनर साध्या एक इंजिनियरला असं म्हणतोय म्हणल्यानंतर म्हणजे त्याच्यात आपला काहीतरी विश्वास असेल ना. बसतो. बरोबर, विश्वास असतो. विश्वास आहे म्हणून क्या त्यांनी ते केलेलं आहे. येस. त्यामुळे ते हिशोबाने आम्ही त्यांच्याशी भरपूर संवाद साधला, अच्छा. भरपूर मजा घेतली, वा. हसत खेळत तिथून आलो. त्यापासून मी आयकॉन स्टील वापरतो. सो हे होते इंजिनियर शेख खालिद मोहम्मद सर. आणि मी जसं म्हटलं तसं 30-35 वर्षाचा अनुभव येतो असा काही मिनिटांमध्ये मांडणं अवघड आहे, पण त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं जे तरुण इंजिनियर्स या क्षेत्रात येऊ पाहतात त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा सल्ला दिला. ते म्हणजे जसं म्हणतात तसं यशाला शॉर्टकट नसतो. जर त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचायचं असेल तर प्रत्येक पायरीवरून जावं लागतं. तसं प्रत्येक अनुभव तुम्हाला घ्यावा लागेल आणि मगच तुम्हाला त्या यशाची गोडी चाकता येते. तर तसं त्यांचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचे हे बोल आहे. तो पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार की तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारलात. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा.